नमस्कार मंडळी, उन्हाळ्याचा सीझन आहे. बाजारामध्ये कैरी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. तुम्ही भरपूर जणांनी कैरीचे लोणचे, कैरीचे पन्ने, कैरीची आंबापोळी, कैरीची चटणी असे भरपूर प्रकार बनवले असतील. आज मी तुम्हाला आपण पाहू शकता एकदम रसरशीत आंबट गोड तिखट अशी मस्त चटाकेदार कैरीची झन्नाटेदार रेसिपी बनवून दाखवणार आहे. घरी भाजी नसेल किंवा जेवताना तोंडी लावायला असा मस्त कैरीचा पदार्थ ताटात असला की भाजी सोडून हीच रेसिपी तुम्ही हाताची बोटं चाटून पुसून खाल. आणि महत्त्वाची गोष्ट, ही रेसिपी साखर गूळ न वापरता एकदम युनिक पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर मंडळी, झन्नाटेदार चटपटीत आंबट गोड तिखट ही कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे जवळपास 700 ते 800 ग्राम या कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैरी तुम्ही कोणतीही वापरू शकता. ही मी कलमी आंब्याची कैरी घेतलेली आहे. कधीही तुम्ही मार्केटमधून कैऱ्या आणल्या, कोणतेही पदार्थ बनवताना कैरीचे असं पाण्यामध्ये 12 ते 13 तास ठेवायचंच आहे. ह्याच्याने ह्याची उष्णता पूर्णपणे निघून जाते आणि ह्याला स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचं आहे. तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही. डायरेक्ट तुम्ही ह्याला स्वच्छ धुवून ह्याला वापरू शकता. तर ह्या कैरीला आपल्याला पाण्यामधून काढून अगोदर स्वच्छ कापडाने ह्याला पुसून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे स्वच्छ करून ह्याला कोरडं करून घेतलं की ह्याच्या वरची देठाची बाजू कापून घ्यायची आहे. जवळपास मी 1 किलो आणलेलं होतं, पण एक मी अशी तोंडी लावताना खाल्ली, म्हणजे जेवताना तोंडी लावताना ती वापरली. आणि जवळपास 700 ते 800 ग्राम माझ्याकडे ही कैरी उरलेली आहे. आणि कैरी कधीही निवडताना थोडीशी गोड असायला पाहिजे, म्हणजे असं दाबून बघा. थोडंसं नरम असेल तरच ही चटणी एकदम झन्नाटेदार बनते. अगोदर ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. ह्या कैरीमध्ये विटॅमिन ए ची मात्रा, कॅल्शियम, आयरन भरपूर असतं. त्याच्याने काय होणार, तुमची डोळ्याची जळजळ थांबणार, बौद्धिक क्षमता वाढते, इम्युनिटी पॉवर वाढते. भरपूर असे फायदे आहेत ह्या कैरीमध्ये. तर अगोदर संपूर्ण कैरीचे मी अशी साल काढून घेतो. संपूर्ण कैरीची साल काढून झाली की याची गरं काढून घ्यायची आहे. कोयचा भाग आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे. लहान मुलांना हे जेवताना तर द्याच, कारण की ह्याच्यामुळे लहान मुलांची हाडे एकदम मजबूत होणार. असे मोठे मोठे गरं कापून घ्यायचे आहेत. जास्त पातळ करू नका आणि कैरी जास्त आंबट घेऊ नका, नाहीतर काय होणार, गोडाचं प्रमाण तुम्हाला जास्त वापरावं लागेल. ना जास्त आंबट ना जास्त गोड, एकदम मध्यम टाईपमध्ये तुम्हाला त्याची चव पाहिजे. आणि अशी जाड गरं कापून घ्यायची आहे अगोदर. नंतर अशी करंगळी एवढी आपल्याला पातळ कापायची आहे. जास्तही पातळ नाही बरं का, हे असं थोडंसं लांबुळगं असायला पाहिजे. म्हणजे काय होणार, शिजताना एकदम चांगल्या प्रकारे शिजलं जाणार. आणि जास्त पातळ असेल तर हे मॅश होणार शिजल्यानंतर. म्हणून जास्त पातळ पण नाही करायचं आहे. ह्याला पण मध्यम टाईपमध्येच आपल्याला कापून घ्यायचे आहे. पहा, हे असं. ह्याला वाटलं तर तुम्ही 2 भाग करू शकता. असं हे 2 भाग केलं तरी चालेल, पण मी ह्याला एकदम मोठंच ठेवणार आहे, कारण दिसायलाही चांगले दिसणार आणि प्रेझेंटेशन पण चांगले येणार. अगोदर ह्या पूर्ण कैरीच्या गराला मी असे मोठे मोठे भाग करून घेतो, म्हणजे लांबुळके भाग करून घेतो. तर मंडळी, असे लांबट कापून घ्यायचे आहेत. जास्त जाडही ठेवायचे नाही, जास्त पातळही ठेवायचे नाही. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. जास्त पातळ ठेवलं की शिजताना मॅश होणार आणि जास्त जाड ठेवलं की बरोबर शिजले जाणार नाही. चला तर मंडळी, फटाफट पुढची प्रोसेस सुद्धा करून घेऊया. तर मंडळी, इथे मी पॅनमध्ये 2 कप पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि सोबतच 1 लहान चमचा हळद आणि 1 तमालपत्र. आता ह्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे या पाण्याला. तोपर्यंत आपण वाट पाहूया. तर मंडळी, आपण पाहू शकता पाण्याला छानशी अशी उकळी आलेली आहे. आता काय करायचं, जे आपण कैऱ्याचे काप काढून ठेवले होते ते या पाण्यात काढून घ्यायचं आहे. आता इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगतो, ती लक्षात ठेवा. कधीही तुम्ही ही चटणी बनवताना तुमच्या कैऱ्याचं गोड प्रमाण किती आहे, म्हणजे माझ्या कैऱ्या थोडेसे कमी आंबट आहे, तर मी ह्याला जवळपास 30 ते 40% शिजवणार आहे. तुम्ही जास्त आंबट कैऱ्या वापरला असाल तेवढंच शिजवायचं आहे, पण तुम्हाला वेळ जास्त लागेल. मला वेळ इथे लागेल 2 ते 2.5 मिनिटं. आता झाकण लावूया आणि गॅसला मध्यम आचेवर करून ह्याला फक्त आपल्याला 35 ते 40% शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी, 3 मिनिटापर्यंत कैऱ्या शिजत आहेत, तोपर्यंत आपण ही पुढची प्रोसेस करून घेऊया. तर आपल्याला ना साखर वापरायचा ना गूळ वापरायचा आहे. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे खडी साखर. आता खडी साखर किती घ्यायची आहे, जवळपास मी जितक्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तितक्याच प्रमाणामध्ये मी इथे खडी साखर घेतलेली आहे. तुमची कैरी जास्त आंबट असेल तर त्यानुसारच तुम्हाला गोड वापरायचं आहे, म्हणजे गोडाचं प्रमाण जास्त लागणार. आणि मला 2-3 जणांनी कमेंट केलं होतं, साखरे आणि खडी साखरेमध्ये फरक काय, तुम्ही साखर म्हणतात आणि खडी साखर वापरतात की. पण खडी साखरेमध्ये फरक असतो. साखर ही केमिकल पासून तयार होते आणि खडी साखर ही नैसर्गिकरित्या तयार केली जाते. ह्याच्यामध्ये केमिकलचा जरा सुद्धा वापर होत नाही. तुम्ही वाटलंच तर साखर ही वापरू शकता किंवा गूळ सुद्धा वापरू शकता. पण घरी कोणाला डायबिटीज असेल तर ते सुद्धा संकोच न करता ही चटपटीत चटणी खाऊ शकता. तर काय करायचं, ह्याला अगोदर बारीक करून घ्यायचं. थोडेसे बारीक तुकडे केलं तर काय होणार, तुमचं मिक्सर खराब होणार नाही
आणि हे एकदम बारीक पिठी साखर सारखं वाटलं सुद्धा जाणार। तर मंडळी आपण पाहू शकता असे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहे। आता तुम्ही विचार करत असणार की हेच वापरलं तर कैरी बरोबर, ह्याला वाटायची काय गरज आहे? पण तसं करू नका, ह्याला विरघळायला जास्त वेळ लागतो, मग त्यामुळे काय होणार, कुकिंग प्रोसेस जास्त होणार आणि मग ते जास्त शिजलं जाणार, म्हणजेच कैऱ्या जास्त शिजल्या जाणार आणि एकदम मॅश होणार। म्हणून कधीही तुम्ही खडी साखर वापरताना त्याला चांगल्या प्रकारे पिठी करून घ्यायची आहे, त्याशिवाय वापरायची नाही, एवढं लक्षात ठेवा। तुम्हाला ह्या खडी साखरेचं प्रमाण भलेही जास्त दिसत असेल, पण ह्याचं गोडाचं प्रमाण कमी असतं, साखरेच्या तुलनेमध्ये भरपूर कमी असतं। तर मंडळी अगोदर या खडी साखरेची पिठी काढून घेतो। बरोबर 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहे, झाकण काढूया आणि एकदा चेक करायचे आहे आपले बरोबर परफेक्ट शिजले आहेत की नाही, जितके आपल्याला पाहिजेत 35 ते 40% काय करायचं, एक तुकडा घ्यायचा आहे आणि ह्याला कापून बघायचा आहे। पाहू शकता एकदम सहज कापले जातात, म्हणजे परफेक्ट शिजलेले आहेत, यापेक्षा जास्त शिजवायचं नाही। तुम्ही आंबट कैरी वापरत असाल तरी सुद्धा यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, थोडासा वेळ लागेल तुम्हाला। जिथं मी 2 ते 2.5 मिनिटं ह्याला शिजवायला घेतलं, तुम्हाला जवळपास 4 मिनिटं लागतील। आता गॅस बंद करूया आणि ह्याला अगोदर या पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचं आहे आणि हा स्टॉक फेकायचा नाही बरं का, ह्या स्टॉकचा भरपूर फायदा होणार आहे बरं का। त्याचा फायदा कसा करून घ्यायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवतो, अगोदर ह्याला मी एका भांड्यात काढून घेतो। तर ही चटणी बनवायला मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, शक्य असेल तर नॉनस्टिक पॅनचाच उपयोग करा, नाहीतर तुम्ही कोणत्याही स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही ही चटणी बनवू शकता। आता या नॉनस्टिक पॅन मध्ये जवळपास 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे आहे, म्हणजे एक मोठी पळी तेल घ्यायचं आणि तेलला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं तर मंडळी ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत, त्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे घेतलेला आहे। जिऱ्याबरोबर आपल्याला 1 ते 1.5 चमचा बडीशोप घ्यायचा आहे, बडीशोपने मस्त फ्लेवर येईल। 1 चमचा मेथी दाणे, 1 चमचा कलोंजी, कलोंजी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मोहरी सुद्धा वापरलं तरी चालेल, किंवा मोहरी आणि कलोंजी न वापरता सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। 2 ते 3 बेडगी मिरच्या। आता या सर्व जिन्नसांना गॅसला एकदम स्लो करून काही सेकंद परतवून घ्यायचा आहे, म्हणजे या मसाल्यांचा आणि मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जायला पाहिजे। आता हे मसाले चांगल्या प्रकारे परतवून झालेले आहेत, ह्यापेक्षा जास्त परतवून घ्यायचं नाही, नाहीतर मसाले जळून जाणार। आता मंडळी यामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या काढून घ्यायच्या आहेत आणि जवळपास 30 ते 40 सेकंद ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचा आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याला परतवून घ्यायचं नाही, फक्त 30 ते 40 सेकंद ह्याला परतवून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे, जरा सुद्धा मंद आचेवर ठेवायचा नाही किंवा फास्ट ठेवायचा नाही। तर मंडळी काही सेकंद चमचा चालवलं की याच्यामध्ये आणखीन पावडर मसाले वापरायचे आहेत। अगोदर मी इथे चवीनुसार मीठ वापरणार आहे, हे काळं मीठ आहे। 1 चमचा गरम मसाला आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला इथे लाल तिखट वापरायचं आहे। तुम्ही वाटलंच तर लाल तिखट स्किप सुद्धा करू शकता, पण जरा तिखट वापरलं की गोड आणि आंबट बॅलन्स होतं। आता यासोबतच आपल्याला जी आपण पिठी काढून ठेवली होती ना, ती सुद्धा वापरायची आहे। जवळपास मी इथे 400 ते 500 ग्राम पिठी वापरली आहे, कारण की माझ्या कैऱ्या जास्त आंबट नाहीत, म्हणून मी इथे थोडीशी कमीच पिठी वापरत आहे। तुमच्या कैऱ्या जास्त आंबट असतील, मग जितक्या कैऱ्या घेतल्या तितकंच तुम्हाला खडी साखर सुद्धा वापरायचं आहे। आणि तुम्ही साधी साखर वापरत असाल किंवा गूळ वापरत असाल तर तुम्ही 200 ते 300 ग्राम तुम्ही गूळ किंवा साखर वापरू शकता। आता तुम्ही पाहू शकता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे, वाटलंच तर तुम्ही पाणी वापरू शकता, पण मी ही रेसिपी पाणी न वापरताच बनवणार आहे। आता जवळपास आपल्याला 1 ते 2 मिनिटांपर्यंत ह्याला चमचा चालवत एक शेवटची वेळ शिजवून घ्यायचं आहे। तर मंडळी काहीच अवघड नाही, एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि वेळ ही भरपूर कमी लागतो, म्हणजे जवळपास 10 ते 12 मिनिटांमध्ये ही कैरीची चटणी तयार होते। आता असा चमचा काही सेकंद चालवल्यानंतर फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, हलकीशी उकळी यायला पाहिजे। तर मंडळी इथे असे मी 2 ग्लास घेतलेले आहेत। आता ह्या ग्लासला असं वरतून हा मसाला लावायचा आहे। हा मसाला लाल काश्मीरी मिरची आहे, म्हणजे लाल काश्मीरी तिखट आहे आणि थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे, ऑप्शनल आहे पूर्णपणे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, पण प्रेझेंटेशन चांगलं होणार। आता बर्फाचे क्यूब टाकायचे आहेत, 1-1, 2-2 प्रत्येक ग्लासमध्ये। आणि आता आपण जो स्टॉक ठेवला होता ना कैरीचा, तो याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता ह्या स्टॉकचा जबरदस्त फायदा होतो, ते तर तुम्हाला कळलंच असणार। हे स्टॉक फेकायचं नाही, तुम्ही 7 दिवस बंद बाटलीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं की 7 दिवसापर्यंत टिकून राहतं। आता मीठ तर आपण वापरलेलं आहे, ही जिऱ्याची पावडर आहे, थोडीशी टाकायची आहे, एक पाव चमचा टाकायचा आहे दोघांमध्ये पण।
आणि थोडासा चटपटीत होण्यासाठी पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमीमधून घरी आले की असं मस्त सॉफ्ट ड्रिंक बनवून प्यायचं, अंगात तर तरतरी येणारच आणि शरीराला मस्त थंडावा भेटणार। असं चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव केलं तर पुन्हा ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे। जबरदस्त चटपटीत आंबट गोड तिखट हे कैरीचे पन्ह तयार झालेलं आहे। तुम्हाला कळालंच असणार मंडळी ह्याचा उपयोग कसा होतो, तर एकदा ही रेसिपी पण ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा। चला तर मंडळी, आता आपली कैरीची चटणी पण शिजली असेल तर मंडळी मोजून 1 ते 1.5 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढूया आणि पाहू शकता हलकीशी उकळी येत आहे आणि मस्त सुगंध दरवळत आहे। तरी सुद्धा आणखीन ह्याला मी फ्लेवरफुल बनवणार आहे। त्यासाठी इथे मी पाव चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे। हे जितके पण मी फ्लेवरफुल मसाले वापरत आहे हे वापरणं गरजेचं आहे बरं का। ह्याच्याशिवाय तुमच्या चटणीला चव येणारच नाही आणि जवळपास महिनाभर ही चटणी टिकून राहते। बंद डब्यामध्ये ठेवलं फ्रीज मध्ये तर महिनाभर ही तुम्हाला टिकवता येणार। आणि पाहू शकता परफेक्ट कलर आलेला आहे, परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे। पाणी न वापरता ही मी रेसिपी बनवलेली आहे आणि याचं स्ट्रक्चर बघा काय जबरदस्त आलेला आहे। तुमची चटणी जास्त प्रमाणात घट्ट झाली की तुम्ही जवळपास 3 ते 4 चमचे पाणी वापरू शकता, पण पाणी वापरल्याने काय होणार, जास्त दिवस टिकणार नाही, म्हणून मी याच्यामध्ये पाण्याचा वापर केलाच नाही। आता गॅस बंद करूया व ह्याला अगोदर थंड करून घेऊया। तर मंडळी, कैरीची चटणी थोडीशी थंड झाली म्हणजे कोमट थंड झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला 1 लिंबाचा रस वापरायचा आहे। आता लिंबाचा रस का वापरायचा आहे, त्याला साखर सुटायला नाही पाहिजे म्हणून लिंबाचा रस वापरायला पाहिजे। पूर्णपणे लिंबाचा रस ऑप्शनल आहे बरं का, पण साखर नाही सुटण्यासाठी लिंबाचा रस वापरणंही तितकंच गरजेचं सुद्धा आहे। आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव केली की ही चटपटीत धमाकेदार चटाकेदार चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे। मस्त असं गार्निशिंग करून दाखवत आहे। जशी जशी ही चटणी थंड होणार तसा तसा ह्याच्यामध्ये घट्टपणा वाढत जाणार। घरी भाजी नसेल किंवा जेवताना तुम्ही रोज पापड, लोणचं हे पदार्थ तुम्ही खाण्यासाठी वापरतातच, पण एकदा अशी चटणी बनवून तोंडी लावायला घ्या। खरं सांगतो मंडळी, तुम्ही भाजी सोडून हीच चटणी खाल इतकं मी 100% खात्रीने सांगतो। लहान काय मोठे देखील आवडीने खातील। मस्त असं चपातीमध्ये ह्याचा रोल बनवून दिला की लहान मुलं रोजच न विसरता ही चटणी खायला हट्ट करतील। तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली मला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया। धन्यवाद।